नाही, असं आहे की आत्ता देशाच्या राज्याच्या राजकारणामध्ये विकासाचा विषय बाजूला पडलेला आहे, विचाराचा विषय बाजूला पडला आहे. दुर्दैव आहे महाराष्ट्रामध्ये, देशामध्ये धार्मिक वाद वाढवला जातो राजकारणासाठी. ही आमच्या महाराष्ट्राची ओळख नव्हती. मग काय केलं जातं, आज एका विशिष्ट समाजाला विभागणी करायची आणि समाजामध्ये तेढ करून राजकारण करायची ही प्रवृत्ती वाढली. आज तुम्ही शरद पवार साहेबांवर नाव घेत आहे. आम्ही त्यावेळी बोललो की पवारसाहेबांच्या आजच्यापर्यंतच्या राजकीय कारकिर्दीमध्ये त्यांनी कुठल्या समाजाच्या बाबतीमध्ये अशा प्रकारची भूमिका घेतलेली मला दाखवून द्या. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या असलेल्या मराठवाडा विद्यापीठाला नाव दिलं ना, त्यावेळेला किती विरोध झाला. मंडल आयोग लागू केलं ना, कोणी केलं? पहिलं राज्यामध्ये देशामध्ये पहिलं पवारसाहेबांनी लागू केलं, तेव्हा समाज घेतलं का? असं आहे की भाजप हे जाणीवपूर्वक, त्यांना भीती आहे पवारसाहेबांची राज्यामध्ये. हाच एक नेता आहे की त्यांची खुर्ची, त्यांची सत्ता घालू शकतो. म्हणून नियोजन पद्धतीने समाजामध्ये तेढ कशी निर्माण करायची आणि आपली सत्तेची पुढे आमचं आजही आव्हान आहे, तुम्ही विकासावर जावा. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या. आज मला 2.5 वर्षामध्ये 2 वर्षामध्ये एकदाच तरी विकासावर कुठल्या प्रकारचं सरकारच्याकडून धोरण जाहीर झालेलं का सांगावं. कुठलंही धोरण. आता महिलांच्या बाबतीमधला निर्णय झाला, त्याला आता चाळणी लावायला सुरुवात केली. कर्जमाफीच्या वेळेला बोलतात तुम्ही जे आश्वासन दिले त्याच्यावर कुठला निर्णय घेतला? कुठलाही निर्णय घेतलेला नाही. तुम्हाला असं म्हणायचं का की आता देवेंद्र फडणवीसांनी काल परवा जी बैठक घेतली आणि डॉक्युमेंट तयार केलं की 1947 मध्ये आपले देश महासत्ता होणार वगैरे, त्याच्यावर तुमचं काय त्याच्याबद्दल मत नाही? कुठली डॉक्युमेंट तयार महासत्ता होणार आहे? राज्य आणि केंद्र सरकार आपल्या भारत ही महासत्ता होणार म्हणून जे विकासाची स्वप्न रंगवतोय ते खोटे आहेत असं म्हणायचं. त्यांनी सांगावं कसं होणार ते. मला कसं विचारतं, मी सत्तेत आहे. त्यांनी सांगावं. आता अमेरिकेची आपली फारकत झालेली आहे, इतर राष्ट्रांची मैत्री करून दिली आहे, पण ते राष्ट्र किती तुम्हाला सहकार्य करणार आहोत. आता या सर्व गोष्टी जे आता जे धोरण काल परवा मुख्यमंत्र्यांनी डिक्लेअर, कुठलं धोरण जाहीर केलं? त्याच्यामध्ये 1 नंबरला भगवद्गीता, 2 नंबरला बायबल, 3 नंबरला कुराण, 4 नंबरला मग याच्यावर प्रगती होत असेल देशाची, तर मग मला वाटतं त्यांचा मुद्दा विचार करणार. आता परवा जो GR काढला मुंबईला मराठा आरक्षणाचा, तुम्ही समाधानी आहात का? नाही, आता समाधानी कोण? आता ज्यांनी आंदोलन केलं ते समाधानी असतील तर आम्ही कसं सांगायचं ते समाधानी असतील, तर मी कसं सांगणार नाही म्हणून. पण हैदराबाद गॅजेटच्या बाबतीमधले जे लोक नोंदी नव्हत्या त्याच्या संदर्भामधला त्यांनी ते लाभ होतील अशा प्रकारची परिस्थिती आहे. दुसऱ्यावरला ते सांगतात ओबीसीला कुठेही धक्का लागणार. आमचं म्हणणं तसंच होतं की ओबीसीचा कोटा वाढवून तुम्ही केंद्रातून अशा प्रकारचं आरक्षण दिलं तर ते टिकू शकतो. आता ते देतील नाही देतील. आता बंजारा समाजाचं आंदोलन सुरू झालेलं आहे, त्यांची मागणी आली. धनगर समाजाचं आंदोलन सुरू झालं, त्यांचं मागणं आलं आहे. त्यानंतर मला वाटतं लिंगायत समाजाचं आंदोलन सुरू झालं, त्यांची मागणी आलेली आहे. शिंदे असं संभाजीनगरनं म्हटलं की याच्यामध्ये नवीन काही नाही, याच्यात काही नवीन नाही. आता त्यांच्यात एकमत होत नसेल तर मला कसं विचारताय? खरं त्यांच्यामधल्या वादाचा तिथं फटका समाजाला पडतोय, वेगवेगळ्या समाजाला. माझं आता असंही म्हणणं आहे, खरं ते म्हणाल्याने ह्याच्यात नवीन काय दिलं नसेल तर त्यांनी पद्धत फक्त निश्चित केली एवढं. हां, पद्धत हा नियम जुनाच आहे, प्रमाणपत्र देण्याची एक विहित पद्धत करण्यासाठी काढलेला आहे. आता त्यांच्यामध्ये हे सांगतायत की आम्ही कुठेही तसं करणार नाही. एकनाथ शिंदे बोलतात की पद्धत जुनी आहे, फक्त ते मी सांगितलं तेच इम्प्लिमेंट केलं जातं. एकनाथ शिंदे इथं का कार्यरत नव्हते मला माहीत नाही मध्यंतरच्या काळामध्ये, किंवा ते श्रेय एकाच पक्षाला मिळावं म्हणून काय नियोजन झालं का याचं पण मला उत्तर नाही, ते त्यांना विचारायला पाहिजे. तुम्ही आता ज्या बैठकीसाठी आलात आणि नंतर मेळावा घेतला वगैरे वेळ, त्या बैठकीच्या दृष्टीने जालना जिल्ह्यामध्ये पक्ष बांधणे मजबूत आहे असं तुम्हाला वाटतंय? कुठे पक्ष बांधायच्या बाबतीमध्ये मी आजही कुठल्या प्रकारचा पक्ष मजबूत आहे असं मी अख्ख्या महाराष्ट्रात समजत नाही. शून्यातून आम्ही पक्ष बांधला पाहिजे. ठराविक जे आम्ही सगळे राहिलेले आहेत त्यांना घेऊन, लोकांचे विषय घेऊन आम्ही पक्ष जर बांधण्याच्या संदर्भातला प्रयत्न केला. आमच्याकडे तेवढं एकच शस्त्र आहे की लोकांच्या प्रमुख मागण्या, त्यांचे प्रश्न, त्यांच्यावर आंदोलन, जनजागृती करणं हेच काम करणार. आणि तुम्हाला जालन्यामध्ये येत्या काळामध्ये युवकांचा प्रश्न असेल, शेतकऱ्यांचा प्रश्न आहे. आता आम्ही निवेदन देण्यापुरतं थांबलेलो नाही, तुम्हाला प्रत्यक्ष लोक रस्त्यावर आमचे आलेले तुम्हाला पाहायला मिळतील आंदोलन करता. विरोधामध्ये उद्धव ठाकरेंनी राज्यव्यापी आंदोलनाची हाक दिली, त्यावर तुमची काय भूमिका? महाविकास आघाडीने दिलेलं आहे. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये ज्यावेळेला
आदरणीय साहेब असतील, उद्धव ठाकरे साहेब असतील, त्यानंतर कम्युनिस्ट असतील, सगळे काँग्रेस असेल, सगळे एकत्र बसले होते. आणि ही जी 10 तारखेची तारीख ठरलेली आहे ती सगळ्या पक्षाची म्हणून अख्ख्या राज्यामध्ये जिथं महापुरुषांचा पुतळा आहे तिथं सगळे एकत्र होणार आहे, जिल्ह्यामध्ये निवेदन देणार आणि आंदोलन करणार. नंतर 2 तारखेला परत सांगतो, 2 तारखेला मग जेलभरो आंदोलन. महात्मा गांधींचं ज्यावेळा हे आहे जयंती आहे त्या दिवशी जेलभरो आंदोलन होईल. आणि जनसुरक्षा कायदा हा आमच्यासाठी पण नाही, तुमच्यासाठी पण आहे. तुम्हालासुद्धा मोकळेपणाने लिहिता बोलता येणार नाही, त्यासाठी हे आंदोलन आहे. म्हणून या सगळ्या गोष्टीतून आम्ही तसं आंदोलन करतो आहे. हे एका पक्षाचं नव्हे तर सरकारच्या कृतीविरुद्ध सगळं विरोधी पक्षाच्या असलेल्या लोकांचे आंदोलन आहे. सर, पोखरण योजनेमध्ये जालना जिल्ह्यामध्ये लाखोंचा कोटींचा भ्रष्टाचार झाला. त्या उपविभागीय कृषी अधिकाऱ्यांनी सस्पेंड केलं, परत त्यांना पदोन्नती दिली. आजही त्या कार्यरत आहेत आणि गेल्या 3 वर्षांपासून ही चौकशी चालू आहे. 40 जणांची समिती येते, पण अजूनही त्याचा निकाल लागलेला नाही आणि तुम्ही परत तोच विषय आता आज घेतलेला आहात. हा विषय आम्ही नवीन जिल्हाधिकारी आल्यामुळे त्यांच्याकडे दिलेला आहे. पोखरण नव्हे तर महाराष्ट्रामधल्या सगळ्या खात्यामध्ये प्रत्येक ठिकाणी भ्रष्टाचार झालेला आहे. ज्यावेळेला आरोप होतो त्यावेळेला त्या आरोपाचं खंडन करत असताना सरकारकडून कारवाई करण्याचं आश्वासन दिलं जातं. सभागृहात पण दिलं जातं, बाहेर पण दिलं जातं, पण कारवाई होत नाही. समिती गठीत झाली, 48 जणांची समिती येऊन गेली, 6 महिने चौकशी करून गेली आणि नंतर अध्यक्षानंच राजीनामा दिला आणि ते सेवानिवृत्तही झाले. पुन्हा दुसरी समिती गठीत केली, ती अजून काम करायला तयार नाही. म्हणजे मागच्या 6 महिन्यापासून याच्यावर नुसतं गुराळच चालू आहे. जेवढा कोट्यवधीचा भ्रष्टाचार झाला तेवढा पुन्हा लाखो रुपये खर्च या समितीवर होतोय, तरी अजून ते पूर्णत्वास जात नाही आणि परत तुम्ही तो विषय घेताय. नाही असं आहे, मग आपण आवाज उठवायचाच नाही का? जोपर्यंत त्या ठिकाणी जोपर्यंत याला न्याय मिळत नाही तोपर्यंत आवाज उठवणं गरजेचं आहे. निवेदन देऊन होत नाहीये ना. तुम्हाला मी सांगितलं काय, आम्ही निवेदनापुरतं मर्यादित राहणार नाही. जे विषय आहे तुमचा त्याच्यावर आवाज उठवलेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तुम्हाला पाहायला मिळेल. सर, तुम्ही आता जिल्हाधिकाऱ्यांना भेटला, तुमचा पहिलाच मुद्दा आहे की शेतीचं जे काही नुकसान झालं, त्यांनी काही सांगितलं का मागच्या मे महिन्यापासून आतापर्यंत किती ठिकाणी पंचनामे झाले, किती नाही. क्षेत्रपाती? आम्ही त्यांना तरी आम्ही सांगितलं मे महिन्यापासून पाऊस कधी सुरू होत नव्हता. मे महिन्यापासून पाऊस सुरू झाला आहे, तो आत्तापर्यंत पाऊस चालू होता. आमचं एवढंच म्हणणं आहे की या बाबतीमध्ये बांधावर जाऊन शेतावर जाऊन नुकसान भरपाईचा पंचनामे व्हावे. ही त्या ज्यामधून ह्याच्या पद्धतीने जे होते नुकसान भरपाई ते होऊ नये, त्याची पाहणी होऊ नये, त्यांच्याकडून अहवाल घेऊ. आमचं म्हणणं आहे सरकारचा निकषसुद्धा बदलला पाहिजे. तो 65 मिलीमीटर पाऊस पडल्यानंतर जो ओला दुष्काळ जाहीर करायचा असतो तो ह्याच्या पकडू नये. हल्ली पाऊस सलग पडत नसतो, तो एकदमच एवढा पडतो की तो 5-10 दिवसाचा पाऊस एकाच वेळा पडून जातो. ते निकष बदलण्यासाठीच आमचं म्हणणं आहे की नुसतं जालन्यापुरतं नव्हे, महाराष्ट्रामध्ये हे निवेदन दिलेलं असलं तरी पवारसाहेबांच्या उपस्थितीमध्ये जे मोर्चा होईल तेव्हा सरकारकडं, मुख्यमंत्र्यांकडे आम्ही हे निवेदन देऊ आणि त्याच्याबद्दलचा न्याय मागण्याची भूमिका आम्ही करू. सरकारनं जो जी.आर. दिला जरांगे पाटलांना, त्याविरोधात मंत्री छगन भुजबळ कोर्टात जाणार आहेत हायकोर्टात. सरकारचे मंत्री आहेत, सरकारच्या मध्ये सरकार काढण्यापूर्वी आम्हाला दाखवलं नाही असं भुजबळ म्हणतात. तर एकनाथ शिंदेंनी सुद्धा असं म्हटलंय की जी.आर. काढण्यापूर्वी माझी भुजबळासोबत चर्चा झाली. नाही, हे हा विषय आमचा नाही आहे, हा विषय सरकारचा आहे. सरकारमधलेच मंत्री जर खुश नसतील, सरकारच्या मंत्र्यामध्येच एक वाक्यता नसेल, तर मला वाटतं की या बाबतीमध्ये त्यांनी त्यांचा खुलासा करणं गरजेचं आहे. आणि मग त्याच्यावर आम्ही भाष्य करण्यापेक्षा त्यांनीच उत्तर दिलं पाहिजे. रायगडच्या पालकमंत्री पदासाठी अद्यापही अजून बऱ्याच पालकमंत्र्यापद धुसफूस आहे. नुसतं रायगडचं काय, बऱ्याच लोकांना चांगले पालकमंत्री पाहिजे. नाशिकचं पण पालकमंत्री आता काय होतंय खालीवर ते तुमच्या हातात सत्ता नसल्यामुळे होतंय असं वाटतं. हां, काय होतं? राज्याची सत्ता हातात नाही, बऱ्याच लोकांना घेतल्यामुळे ते सत्ता टिकवणं तारेवरची कसरत झालेली आहे. त्यामुळे कमी लोकांच्या हातात सत्ता दिली तर हे प्रश्न उभे राहणार नाही. अजित पवारांचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. करमाडच्या DSP आहेत, त्यांना मी DCM बोलतोय, तुला मला बघायचं, अशा पद्धतीचं ते आहे. त्यांनी एकदा आत्मक्लेशही केला होता अशाच एका प्रकरणामध्ये. तुमच्या पक्षातून ते तिकडे गेलेत, आता काय सल्ला द्याल त्यांना? आता मी कसा सल्ला देणार? जुने सहकारी, त्यांना मी सल्ला कसा देणार? जुने सहकारी, हां, तुमचे जुने सहकारी. नाही, ते जुने सहकारी जरी असले, त्यांचा स्वभाव त्यांच्या पद्धतीने आहे, ते बोलण्याची पद्धत त्यांची असते. अधिकाऱ्यांना धाकात घेतात, कार्यकर्त्यांना धाकात घेतात, नेत्यांना धाकात घेतात. आता ते बोलतात त्याचं कसं आत्मसात करावं या अधिकाऱ्यांना आणि समोरच्या कार्यकर्त्यावर अवलंबून असतं की त्यांच्या बोलण्याचा अर्थ चुकीचा लावायचा का बरोबर लावायचा.
नाही हे अजितदादांचा जो राष्ट्रवादी काँग्रेस आहे आणि तुम्ही हे भविष्यात एक होणार वगैरे चर्चा आहे, त्यात किती तथ्य आहे? आजच्या घडीला मी त्या दिवशी अध्यक्षपद घेतलं, त्या दिवशी सांगितलं या विषयाला पूर्णविराम आम्ही दिलेला आहे. आता आमचं लक्ष पूर्ण पक्ष मजबूत करणं, बांधणं आणि त्या ठिकाणी सत्य करणं. मजबूत होईल ना. हां, त्यांनी पक्षात यावं अशा प्रकारचा विषय जो आहे त्यांनी विचार केला, विचार करू. अजितदादा त्यांनी विचार केला तर तुम्ही होकार द्याल का? हा हा निर्णय इथं नाही. पक्ष आता आम्हाला फक्त स्वतःच्या ताकदीवर, सामान्य कार्यकर्त्याच्या ताकदीवर आम्हाला उभं करायचं आहे. अजितदादा अधिकाऱ्यांना धाकात घेऊन अनाधिकृत किंवा अवैध कामं करून घेतात का मग? सरकारच घेते. ते फक्त अजितदादांचा विषय चालला त्याच्यामुळे अशा बऱ्याच लोकांचा विषय आहे. फक्त हे अजितदादांचा बाहेर आला, बाकीच्यांचा विषय येईल ना. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.